नाशिकमध्ये महायुतीतील बंडखोरी अखेर थंड. गोकुळ गीतेंची विधान परिषद निवडणुकीतून माघार. नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देणार. महाजन आणि सामंतांची शिष्टाई फळाला. मी माझा प्रचार थांबवतोय, मात्र थांबलो म्हणजे संपलो असं नाही. फडणवीस भविष्यात आमचा विचार करतील. नरेंद्र दराडेंना पाठिंबा दिल्यानंतर गोकुळ गीते यांच्याकडून विश्वास व्यक्त. शिंदेंच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे निवडणूक लढण्यावर ठाम. जळगाव विधान परिषद निवडणुकीतून रेश्मा काळेंचा अपक्ष अर्ज. विधान परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या माघारीवरून काँग्रेसची नामुष्की. उमेदवारी देण्याच्या सपकाळ यांच्या भूमिकेवरती हायकमांड नाराज. संबंधित जिल्ह्यातील नेत्यांना हायकमांडकडून विचारणा केली जाणार. सूत्रांची माहिती. अमरावतीतील काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू. देशमुखांनी विधान परिषद निवडणुकीमध्ये 15 ते 20 कोटी घेतल्याचा यशोमती ठाकूर यांचा आरोप. तर आज पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार. ओमान समुद्रामध्ये अमेरिकन नेव्हीच्या हल्ल्यात 3 भारतीय क्रू मेंबर्सचा मृत्यू. 21 जणांना वाचवण्यात यश, तर 3 जण अद्यापही बेपत्ता. ओमानमधील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाशी आणि नौदलाशी सातत्यानं संपर्कात. मुंबईमध्ये मान्सूनचं आगमन लांबणीवर. पाऊस पडण्यास आणखी 3 ते 4 दिवस लागणार. तर कोकणासह राज्याच्या 15 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट.